कृषी सेवक कालावधी रद्द करून नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी. कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावं. तसंच संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात होत असल्यामुळं लॅपटॉप मिळावा आणि ग्रामस्तरावर कामकाजासाठी तलाठी ग्रामसेवकांप्रमाणे मदतनीस मिळावा आदी विविध मागण्या कृषी सहाय्यकांनी केल्यात. या मागण्यांसाठी राज्यातील कृषी सहाय्यकांनी आंदोलन सुरू केलंय. कोल्हापुरातील करवीर तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना करवीर शाखेच्या वतीनं 1 दिवसाचं धरणं आंदोलन करण्यात आलं. मागण्या मान्य न झाल्यास 15 मे पासून संपावर जाण्याचा इशारा कृषी सहाय्यकांनी दिलाय. फील्डवरची जी कामं देतात ते ज्या निविष्ठा वाटप असतात त्या निविष्ठा वाटपसाठी आपल्याला कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसतात. त्याचा मेहनताना किंवा त्याचं हे मिळायला पाहिजे. त्याच्यानंतर आपला जो कृषी सहाय्यक आहे त्याला कोणत्याही प्रकारचे इतर विभागाप्रमाणे जसं महसूल असेल, ग्रामविकास असेल असा मदतनीस कोणीही नाही. त्याऐवजी आम्हाला एक मदतनीस मिळावा ह्या प्रमुख मागणीसाठी हे आपलं आंदोलन चालू आहे आणि त्या संदर्भात शासनानं आमच्या ह्या मागण्यांचा पाठपुरावा करावा आणि त्यातला आपला आजचा 3रा टप्पा आमचा जो आहे तो धरणे आंदोलन आहे. आता उद्यापासून चौथा टप्पा जो आमचा आहे तो या ठिकाणी सामूहिक रजा असेल. 5वा टप्पा पुढचा असेल तो आपण ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार आणि दिनांक 15 पासून आपले सर्व कृषी सहाय्यक जर मागण्या मान्य झाल्यास तर बेमुदत संपावर जाणार आहेत. आंदोलनात संदीप कांबळे, संतोष मोरे, अमोल टिपुगडे, तानाजी पाटील, सुभाष शेटे यांच्यासह तालुक्यातील कृषी सहाय्यक सहभागी झाले होते.